काळाचा महिमा अगाध असतो. 4 वर्षापूर्वी माझ्या मुलाचं राजूचं लग्न झालं होतं. घर कसं हसत्या खेळत्या फळासारखं डौलत होतं. पण नियतीचं काही वेगळंच म्हणणं होतं. 2 वर्षापूर्वी एका भीषण अपघातात राजू आम्हाला सोडून गेला. मागे उरलो होतो मी आणि माझी सून मीरा. मीरा दिसायला अत्यंत सुंदर, मनमोहक आणि सौंदर्याची खाण होती. तिचं ते स्मित हास्य आता कुठेतरी हरवून गेलं होतं. राजू गेल्यापासून ती एकदम शांत होती. घरात एक भयान शांतता पसरलेली असायची. पण या शांततेतही माझी नजर नकळत तिच्यावर खिळून राहायची. तिचं ते नक्षीकांत सौंदर्य कोणालाही भारावून टाकेल असंच असायचं. एके दिवशी दुपारी आम्ही दोघे TV बघत होतो. बाहेर गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. TVवर एक हळुवार प्रेमकथा लागली होती. त्यावर काही रोमॅन्टिक क्षण पाहून माझ्या मनात अनामिक ओढ निर्माण झाली. मीरानेही माझ्याकडे वळून पाहिलं. तिच्या नजरेत नजर भिडली. त्या क्षणी माझ्या डोळ्यात तिच्या डोळ्यात एक वेगळीच अधीरता जाणवली होती. कदाचित तिलाही कोणाच्या तरी आधाराची, कोणाच्या तरी सावलीसारख्या साथीची गरज होत्या. काका, तुम्ही काही विचार करताय का? तिने हळूच विचारलं. तिचे ते शब्द कानावर पडताच माझ्या काळजाची धडधड वाढली. काही दिवसांनंतर आम्ही दोघेही रानात गेलो होतो. ती भाजी काढत असताना तिचा पदर थोडा बाजूला झाला. ते बेसावत क्षण माझ्यासाठी एखाद्या थरारक अनुभवासारखे होते. तिचं ते आखीव रूप पाहून माझ्या अंगावर शहारणे आली. ती मनातल्या मनात विचार केला, राजू गेला असला तरी मीरा अजून तरुण आहे. तिलाही सुखाची, स्पर्शाची गरज असेलच ना. मग तो आधार मी का नाही होऊ शकत? रात्रीची वेळ होती. मीरा तिच्या खोलीत होती. मी माझ्या खोलीत बसून तिचा फोटो पाहत होतो. मनात विचारांचा लपंडाव सुरू होता. अचानक तिला पाण्याची गरज भासली म्हणून ती माझ्या खोलीत आली. मी ज्या अवस्थेत होतो ते पाहून ती क्षणभर थबकली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती असे मिश्र भाव होते. मी स्वतःला सावरलं आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. मी तिचा हळुवार हात हातात घेतला. तिने तो झटकला नाही. मीरा, मला माहीत आहे तू एकटी आहेस, मी दबल्या आवाजात विचारलं. तिने मान खाली घातली. तिच्या गालावरची खळी आता चिंतेने ग्रासली होती. मी तिला बेडवर बसवलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. तो मखमली स्पर्श तिलाही सुखावून गेलेला असावा. काका, हे समाज मान्य करेल का? तिने रडत विचारलं. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मीरा, हे आपलं गुपित नातं असेल. जगाला काहीच कळणार नाही. तुझी ती प्रत्येक इच्छा, तुझं ते प्रत्येक सुख मीच पूर्ण करेन. आपण एकमेकांचा आधार बनूया. तिने हळुवार मान डोलावली. त्या रात्री घराच्या त्या बंद खोलीत एका नव्या आणि गूढ नात्याची सुरुवात झाली होती. एका अशा नात्याची ज्याची कुणकुण बाहेरच्या जगात नव्हती. मीराच्या त्या संमतीने जणू माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आलं होतं. बाहेर गूढ शांतता होती, पण आमच्या दोघांच्या मनात मात्र एक भावनांची प्रचंड खळबळ माजली होती. मीराने जेव्हा माझ्या खोलीतच झोपण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला खऱ्या अर्थाने अकल्पित वळण मिळाल्यासारखं वाटलं. जेव्हा तिने दरवाजाची कडी लावली तेव्हा त्या आवाजाने माझ्या मनात प्रेमाची साधने उमटली. मी पांघरून घेऊन पुन्हा खोलीत आले. तिचे ते मदमस्त रूप पाहून मी पूर्णपणे आता भारावूनच गेलो होतो. मी तिला हळूच माझ्याजवळ बोलवलं. सुनबाई, आजपासून तुला कशाचीच भीती वाटायला नको, असं म्हणत मी तिला बेडवर बसवलं. तिचा तो मखमली स्पर्श होताच माझ्या शरीराची रक्ताचे अभिसरण वेगवेगाने धावू लागले. मी हळुवारपणे तिचा चोरून हात शोधला आणि ती आपल्या हातात घेतला. मी तिला माझ्या मिठीत ओढलं. ती हळुवार मिठी इतकी सुखद होती की मी राजा तोंडू एक मादक चुचकारा बाहेर पडलं. तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. काका, हे सुख, हा स्पर्श मी खूप वर्षापासून विसरले होते. ती माझ्या कानात कुजबुजली. तिचे ते शब्द आणि तिचा तो शरीराचा स्पर्श मला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होता. तिच्या शब्दात एक प्रकारची तृप्तता होती आणि नजरेत एक वेगळीच मादकता. तिचा तो आकर्षण बांधा आणि माझ्या मिठीत
तिचं ते बेभान होणं, हे सगळं एखाद्या स्वप्नावरच्या क्षणासारखं वाटत होतं. मी तिच्या केसांवरून हात फिरवला, तिला अधिक जवळ ओढला. तिच्या अंगावर येणारे ते शहराहून येणारे शहारे मला स्पष्ट जाणवत होते. आजपर्यंत तू खूप सुख सोसलं आहे, पण मला आता मी तुला त्या उंच शिखराच्या अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे फक्त आनंदच असेल. मी तिला आश्वासित केलं. रात्रीची वेळ, ती गुलाबी थंडी आणि आम्ही दोघं. त्या एकांत क्षणी आम्ही जगाचा विसर पडलो होतो. आमच्यातील ते गुपित नातं आता अधिक घट्ट झालं होतं. तिच्या रूपातील ते माणसाचं सौंदर्य आणि माझ्या मनातील अमाप ओढ यांचा जणू संगम झाला होता. मी हळूहळू माझ्या मिठीत विरघळत होती आणि मी तिच्या सौंदर्याचा प्रत्येक कण अनुभवत होतो. त्या रात्री आम्ही कितीतरी वेळ रोमॅन्टिक गप्पा मारत होतो. एकमेकांच्या नजरेत नजर अडकली होती. मी तिला जेव्हा घट्ट मिठीत आवळून धरलं तेव्हा तिलाही आपल्या अस्तित्वाचा स्पर्श जाणवला. ती मला म्हणाली, काका, आता मला कशाचीच कमतरता भासणार नाही. आमच्या या गुपित नात्याचा हा प्रवास एका अशा वळणावर आला होता जिथे केवळ सुखाच्या वर्षा होणार होता. रात्रीचा तो प्रहर आणि खोलीतील गूढ शांतता आता वेगळ्याच झुंजीत बदलली होती. मीरा माझ्या मिठीत पूर्णपणे बेसावत झाली होती. तिचा तो मखमली स्पर्श आणि तिच्या शरीरातून येणारा तो मंद सुगंध मला पूर्णपणे भारावून टाकत होता. मी हळुवारपणे तिच्या गालावरची खळी आली. तिचं ते मनमोहक रूप पाहून माझ्या मनाचा ताबा सुटत चालला होता. मी पुन्हा एकदा तिला घट्ट मिठीत ओढलं. काका, तुमचं हे प्रेम, हा आधार मला पूर्ण जगण्याची नवी उमेद देते. ती अगदी हळू आवाजात माझ्या कानात पुटपुटली. तिचं ते मादक सुस्कारे माझ्या काळजाचा ठोका चुकत होतं. मी तिच्या केसांवरून हात फिरवलं, तिला अधिक जवळ ओढलं आणि त्याच क्षणी आमच्यातील अंतराचा जणू विसर पडला गेला. तिची ती मादक नजर आणि त्या नजरेतील अधीरता पाहून मी समजलो होतो की तिलाही या अनामिक सुखाची तेवढीच ओढ आहे. मी तिला हळुवारपणे बेडवर झोपवलं. तिचे ते आखीव रेखीव शरीर आणि त्यावरील सौंदर्याचा अनुभव घेताना मी स्वतःला विसरलो होतो. मीरा, आज आपण या जगातील सर्व दुःख विसरून फक्त एकमेकांमध्ये हरवून जाऊया, मी म्हणालो. आमच्या या गुपित नात्यात आता एक थरारक अनुभव येणार होता. मी तिचा हात हातात घेतला. तो रेशमी स्पर्श मनाला तृप्त करत होता. मी तिला माझ्या मिठीत सारून येत होते. तिच्या अंगावर काटा आला होता, जो तिच्या मनातील एक उत्तेजित भावनांची साक्ष देत होता. बाहेर गुलाबी थंडी वाढत होती, पण खोलीत मात्र भावनांचा वर्षाव होत होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या आवेगात भिजून गेलो होतो. तिचं ते भानदार व्यक्तिमत्व आणि तिची ती कोमल भावना यांचा मेळ घालताना मला एक अनाबिक सुखाचा भास होत होता. काका, नको आता, खूप झालं, ती लाजत म्हणाली, पण तिच्या डोळ्यात मात्र प्रेमाची साध स्पष्ट दिसत होती. मी तिचं ऐकलं नाही आणि तिला अधिक जवळ घेतलं. तो क्षण आमच्यासाठी आकर्षणाचे शिखर गाठणार होता. तिच्या त्या मदमस्त अवस्थेत मी तिला जणू स्वप्नवचनांची सफर घडून आणली. आम्ही दोघंही एकमेकांच्या बाहूत तृप्त झालो. एका अशा सुखाचा शोध लावला आम्हाला लागला होता ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री आमच्यात जे घडलं ते केवळ एक शारीरिक नव्हतं, तर ते दोन एकाकी मनाचं अकल्पित वळण होतं. ती रात्र आमच्यासाठी खऱ्या अर्थाने स्वप्नवत ठरली होती. मीराच्या त्या मखमली आणि मिठीत माझ्या आश्वासन आधारात आम्ही दोघंही जगाचा विसर पडलो होतो. पहाटेची गुलाबी थंडी खिडकीतून डोकावत होती, पण आमच्या खोलीत मात्र तृप्ततेची ऊब पसरली होती. मीरा माझ्या बाहूत शांतपणे झोपली होती. तिचं ते कोमल भावनांनी भरलेलं आणि नकनकीत सौंदर्य मला पाहून जाणीव झाली की तिला केवळ शारीरिक सुखाचीच नाही, तर एका खंबीर आधाराची गरज होती. मी तिच्या केसांवरून हात फिरवला तेव्हा ती जणू हळूच जागी झाली आणि तिने माझ्या नजरेत स्पष्ट नजर मिळवली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक प्रकारची मादक नजर आणि कृतज्ञता होती. काका, मला आज खूप हलकं वाटते, जणू मनावर मनभर ओझं उतरले. ती हळूच पुटपुटली. तिच्या त्या स्मित हास्याने माझ्या मनाचा ताबा घेतला. मी तिला अधिक जवळ घेतलं आणि म्हणालो, मीरा, हे आपलं गुपित नातं आहे. जगासाठी आपण सासरा आणि सून असू, पण या चार भिंतीच्या आत आपण एकमेकांची सोबती आहोत.
तुझी ही मादकता आणि माझं हे प्रेम आता कधीच कमी होणार नाही. त्या दिवसांपासून आमच्या आयुष्यात एक अकल्पीय वळण आलं होतं. दिवसा आम्ही कामात व्यस्त असायचो, पण आमची नजर एकमेकांना सतत प्रेमाची साथ द्यायची. तो चोरून हात शोधणे किंवा कामाच्या निमित्ताने झालेला तो रेशमी स्पर्श आम्हाला पुन्हा त्या रात्रीच्या धुंदीत करून द्यायचा. रात्रीची वेळ झाली की आमचा लपंडा सुरूच व्हायचा. आम्ही एकमेकांच्या खोलीत तासनतास रोमॅन्टिक गप्पा मारायचो. तिचं ती मादक सुस्करी आणि माझं मिठीतील ती मदमस्त अवस्था आम्हाला दरवेळी आकर्षणाचे शिखर गाठायला लावायची. ती आता पूर्वीसारखी शांत नव्हती, तर एका हसणाऱ्या कळीसारखी उंबलली होती. काका, तुम्ही मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं, असं म्हणत तिने मला घट्ट मिठीत घेतलं. तिच्या त्या मखमली स्पर्शाने मी पुन्हा एकदा शहारून गेले. आमचं हे गुपित नातं आता एक अविभाज्य भाग बनलं होतं. नशिबाच्या खेळाने आम्हाला एकत्र आणलं होतं आणि आम्ही दूर त्या संधीचं सोनं केलं होतं. समाजाच्या नजरेपासून दूर आम्ही आमच्या स्वतःच्या एका सुंदर विश्वात सुखाचा शोध घेत होतो. हे नातं केवळ शरीराचं नव्हतं, तर ते एका अनामिक ओढीचं होतं आणि विश्वासाचं होतं. अशा प्रकारे दोन एकाकी जीव एकमेकांच्या आधाराने एका नव्या आणि सुखद प्रवासाला निघाले होते. त्यांचा या प्रणयकडा आणि गुपित नात्याची कहाणी केवळ त्या भिंतींनाच ठाऊक होती.